आजचा दिवस राज्याच्या राजकारणासाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो, कारण सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर आजपासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे। दोन्ही पक्षांना अंतिम युक्तिवादासाठी 3 तास दिले जाणार आहे। ही सुनावणी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं भवितव्य ठरवणारी सिद्ध होऊ शकते, कारण शिवसेना पक्ष कुणाचा, धनुष्यबाण चिन्ह कुणाचं, शिंदेंचा उठाव कायदेशीर होता की बेकायदेशीर, हे सगळं या सुनावणीच्या अखेर स्पष्ट होण्याची शक्यता आहे। मात्र जर कोर्टानं ही केस 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग केली तर मात्र निर्णय येण्यास आणखी वेळ लागू शकतो, असं कायद्याचे जाणकार सांगतायत। तर ठाकरे गटाचा या संदर्भातला युक्तिवाद काय असणार त्यावर एक नजर टाकूया। तर मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आमदार खासदारांच्या संख्येवर पक्षाची मालकी ठरत नाही। शिंदेंचं कृत्य हे सर्वार्थानं बंडच, त्याला अन्य कुठलाही अर्थ जोडू नये। प्रतोदाच्या सूचनेकडे कानाडोळा करणं बेकायदेशीर। राज्यपालांनी विश्वास प्रस्ताव ठेवण्याचे आदेश देणं बेकायदा। विश्वास प्रस्तावाचा आदेश देऊन राज्यपालांनी शिवसेनेत फूट पाडल्याचं एका अर्थी मान्य केलं। बंड केल्यावर शिंदे कुठल्या पक्षात गेले नाही, त्यामुळे शिंदेंसह सर्व बंडखोरांची आमदारकी रद्द करावी। 2016च्या नेबाम रेबिया केसमधील निर्णयाचा सुप्रीम कोर्टानं फेरविचार करावा। यावर शिंदेंच्या शिवसेनेचा काय युक्तिवाद आहे? तर आम्ही शिवसेनेत बंड केलं नाही, आम्ही खरी शिवसेना आहोत। अंतर्गत मतभेदांमुळे हा प्रसंग घडला, आम्ही पक्ष सोडलेला नाही। आमदारकी रद्द करण्याचा अधिकार केवळ विधानसभा अध्यक्षांचा आहे। आमदारकीवर निर्वाळा देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही। विश्वास मत घ्या असं सांगण्याचा राज्यपालांना पूर्ण अधिकार। उद्धव ठाकरेंकडे बहुमत नाही असं राज्यपालांना वाटलं, म्हणून त्यांनी विश्वास मत घेण्याचे आदेश दिले। अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना काढण्याबाबत नोटीस प्रलंबित असताना ते आमदारकी रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत।